भाजप जिल्हाध्यक्षानं शिंदे समर्थक आमदाराला थेट ईडीचाच दम दिलाय। राजवर्धन नाईक यांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांना दम दिल्याची माहिती आहे। 6 महिन्यात ईडीची धाड पडल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांचा हा इशारा पाहायला मिळतोय। लोकांना फसवायचं, लोकांच्या जनतेच्या पैशाची लूट करायचं आणि स्वतःचं पुरतं तेवढं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आणि या ठिकाणी लोकांना वाऱ्यावरती सोडायचं, अशा पद्धतीची प्रवृत्ती ह्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी या आमदारांनी चालू केलेली आहे। पण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ईडी ही जयसिंगपूरमध्ये आलं तरी तुम्ही कोणी काय वाईट वाटून घ्यायचं काय आवश्यक? ईडीच्या धाडी ज्यावेळी पडतील त्यावेळी निश्चितपणानं काही लोकांना 100 दिवस आज जायला लागलं, काही लोकांना 200 दिवस आज जायला लागलं, काही लोकांना तिथल्या लोकांना हयात आज जायला लागले। अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते। राजवर्धन निंबाळकर तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष। याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित घाटगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली। त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण, तो जिल्हाध्यक्ष आहे, पण जिल्हाध्यक्ष नको। तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाने सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय, ईडी लॉ म्हणजे काय, तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू। आता समजा बेहिशोबी संपत्ती यड्रावकरांची नाही आहे, तर काही घाबरण्याचं कारण नाही। नाही, कोण घाबरले असं ते चंद्रकांत दादांना बहुतेक माहिती नसावी। असं कोण इथं घाबरण्या एवढी अजून कोण इथं हे नाही आहे, कोण असं घाबरत नाही। कशाची कोणी मागणी करू शकते, ईडीची कोणीही कोणाचीही चौकशी करू शकते, त्याला कोणी अडवायचं कारण नाही आणि ईडी चौकशी आली त्याच्या सामोरं जायला तयार आहे। असं कोणी घेऊन राहणाऱ्यातलं आम्ही नाही। सगळ्या आम्हाला ईडी माहिती आहे, सगळ्या माहिती आहेत, प्रत्येकाची सगळी गुन्हा माहिती आहे। ज्यावेळेला जे येईल प्रसंग त्यावेळेला त्याची उत्तरं देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।